हाँ बोल ग. कुठेस तू? बोल ना, काय काम होतं? ऐक मला एक सांग की लग्नानंतर नेत्रा मरणार होती ना, मग समजा नेत्राचा आणि अद्वैतचा डिवोर्स झाला तर ती वाचेल? आता हे काय नवीन? अद्वैतला कळलंय लग्नानंतर नेत्राचा मृत्यू होणार आहे, म्हणून तो लग्न मोडायला निघालाय आता. रुपाली, मी थोड्या वेळाने फोन करते, जरा कामात. कामात आहे? खरंच कामात आहे की बंटीकडे गेली? नाही, पण तिला बंटीच्या घराची किल्लीच नाही दिली मी. एक नेत्रा, काय आहे सगळं? आम्हाला काहीच माहित नव्हतं ग. नेत्रा, तू आम्हाला हे सगळं सांगितलं का नाही आधी? काकुमा, आता काय होणार? काहीच माहित नाही. डोकंच चालत नाहीये. फाल्गुनी, केतकी, तुम्ही आधी शांत व्हा भाऊ. तुम्ही स्वतः टेन्शन घेऊ नका आणि तिलाही टेन्शन देऊ नका. होईल सगळं ठीक. नेत्रा, मी निघतोय. अद्वैत माझा फोनच उचलत नाहीये. ठीक आहे, मी भेटतो त्याला आणि बोलतो त्याच्याशी. येतो मी. साहेब, काही झालं तरी अद्वैत साहेबांनी हे नातं नको तोडायला. तू शांत होते. असं काही घडणार नाही. मी आहे ना, मी बघतो काय करायचं ते. टेन्शन घेऊ नकोस. भाऊजी, एक बोलू का? बोल ना. म्हणजे नेमकं काय घडलंय हे मला डिटेलमध्ये माहीत नाहीये, पण तरी सुद्धा मी एक खात्रीने सांगू शकते की अद्वैत नेत्राला डिवोर्स नाही देऊ शकणार. म्हणजे मला असं वाटतं की आधी नेत्राच्या केसमध्ये त्यांचा डिवोर्स होणं सुद्धा इतकं सोपं नसेल. म्हणजे आपण त्यांचं लग्न झालंय हे कोर्टाला कसं प्रूव्ह करणार आहोत? भाऊजी, हे लग्न अख्ख्या जगापासून लपवून सिक्रेटली झालंय. त्याची कुठेही नोंद नाहीये. साधे पाहुणेही नव्हते की लग्नाचे फोटो सुद्धा काढले नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा डिवोर्स होणं इतकं सोपं नाहीये. नेत्रा, तू आत्ता ऐकलंस केतकी काय म्हणाली ते? ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही. केतकी, थँक्यू. नेत्रा, आता हे सिद्ध होतं की आपल्यावरती त्रिनयना देवीचा आशीर्वाद आहे. आता मला खात्रीच पटली. आता काहीही वाईट होणार नाही. बघच तू, माझा विश्वास जिंकेल. येतो मी.
अधोक्षज घराला कुलूप होतं तरी सुद्धा अधोक्षज बाहेर कसा गेला? रुपालीने काही केलं नसेल ना? व्हॉट? लग्नाला 5च दिवस झाले आणि तुम्ही घटस्फोटासाठी आलात? रिझन? मला हवाय डिवोर्स. नाही, पण काहीतरी ठोस कारण असेल ना घटस्फोटासाठी. मॅम, ऍक्च्युली माझे काही पर्सनल रिझन्स आहेत म्हणून मी डिवोर्स घेतोय. एक काम करा, बसा तुम्ही. प्लीज प्लीज बसा. क्या प्लीज रिलॅक्स. अद्वैत, एक गोष्ट नीट समजून घ्या. डिवोर्स घ्यायचा ठरवला आणि कोर्टाची पायरी चढायची ठरवली की कोर्टात पर्सनल असं काहीही राहत नाही. कोर्टामध्ये आपल्याला हे असं कारण नाही देता येत की पर्सनल रिझनसाठी डिवोर्स हवाय. बघा, मला असं वाटतं की तुम्हाला समुपदेशनाची गरज आहे, मॅरेज काउन्सिलिंगची. तुम्ही आणि तुमच्या मिसेस दोघं जण जाऊन मॅरेज काउन्सिलरला भेटता का? मी देऊ का तुम्हाला एखादा काउन्सिलरचा कॉन्टॅक्ट देऊ का? मॅम, काउन्सिलिंगची गरज नाहीये आम्हाला. तुम्ही प्लीज मला डिवोर्सची प्रोसिजर सांगा. मला लवकरात लवकर हे नातं संपवायचंय. कसं असतं ना की नातं तोडणं, त्यातल्या त्यात लग्न संपवणं, ही काय अशी पटकन होणारी गोष्ट नाहीये. आणि अगदी कायद्याच्या भाषेत सांगू का तुम्हाला, लग्न झाल्यानंतर 6 महिन्याच्या आधी तुम्हाला डिवोर्ससाठी तसंही अप्लिकेशन करता येत नाही. 6 महिने? हो ना. आणि तुमचं तर 5च दिवसापूर्वी लग्न झालंय, म्हणजे रजिस्ट्रेशन पण झालं नसणारच ना? नाही, रजिस्टर नाही केलंय लग्न. बरं, मग एक काम करूया का, आधी आपण रजिस्ट्रेशन करून घेऊया, त्याच्यानंतर डिवोर्सची प्रोसिजर सुरू करून देऊया. मॅम, हे रजिस्टर करणं खरंच गरजेचं आहे. मिस्टर राजाध्यक्ष, आय नो तुम्हाला हे नातं तोडण्याची घाई झालेली आहे, पण तुम्ही वेल एज्युकेटेड आहात. तुम्हाला एवढं तर समजतं ना की नातं जोडलंय हे सिद्ध झाल्याशिवाय नातं तोडता कसं येणार? बरं ठीक आहे मॅम, आपण करून घेऊयात रजिस्टर लग्न. ऑल राईट. मग तुम्ही तुमच्या मिसेसचे, तुमचे आणि लग्नाला कोणी विटनेस वगैरे आलं असेल ना, त्यांचे डॉक्युमेंट्स घेऊन या, सुरू करून देऊ आपण. ओके, पण या सगळ्या प्रोसेसला साधारण किती वेळ लागेल? वेळ तर लागणारच. बोल. साहेब, तुम्ही का असं करताय? मला सांगा, कुठे आहात तुम्ही? शेखर साहेब कधीपासून तुम्हाला फोन करतात, तुम्ही त्यांचा फोन सुद्धा उचलत नाही आहात. नेत्रा, मी ओके, जरा बाहेर आलो होतो. पण आता कुठे आहात तुम्ही? माझं एक काम होतं, त्यासाठी आलो होतो. आणि आता मी एकटा कुठेही बाहेर जाऊच शकतो, बरोबर ना? हो, पण मला नेत्रा, तू टेन्शन नको घेऊस. साहेब, मग तुम्ही म्हणता. नेत्रा, नेत्रा, हॅलो हॅलो, नेत्रा. हॅलो. नेत्रा, नेत्रा, काय झालं आता? कसला आवाज होता? तू ओके आहेस ना? हो, नाही, तो फोन हातातून पडला ना खाली. नेत्रा, तू प्लीज काळजी घे स्वतःची, आणि तू घरातून बाहेर कुठेही जायचं नाही. हो साहेब, तुम्ही. तू माझं टेन्शन नको घेऊस नेत्रा. मी बाबांना फोन करतो, ओके? आणि मी घरीच येतो. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचंच राहिलं, मला तुझे आयडेंटिटी प्रूफ्स लागतील. तुझे जे काही डॉक्युमेंट्स असतील ते काढून ठेव. मी येतोय घरी.
आता रडून काय उपयोग आहे? मला भीती वाटत होती ना, तेच झालंय. म्हणून किल्ली देत नव्हते बंटीच्या घराची तुला. अधोक्षज घराबाहेर जाऊच कसा शकतो? आणि मी गेले तेव्हा त्या घराला बाहेरून कुलूप होतं. तेच कुलूप जे तू लावलं होतंस. मग बंटी कुठे? घराला जर कुलूप तसंच्या तसं होतं तर बंटी गायब कसा झाला? तेच तर मला विचारायचंय. घराला कुलूप असताना अधोक्षज घराबाहेर पडूच कसा शकतो? तूच गायब केलंस ना त्याला. काय बोलतेस तू? कसले आरोप करतेस माझ्यावर? डोकं फिरलंय तुझं? मी बंटीला गायब केलंय? काय बोलतेस तू? दुसरी किल्ली तू बनवून घेतलीस बंटीच्या घराची. लपून छपून तू भेटत होतीस त्याला. तूच गायब केला नाहीस ना त्याला? बोल, कुठे नेऊन ठेवलायस? कुठे आहे बंटी? ग्रंथासाठी बंटीचं काही केलं नाहीयेस ना तू? खून देईना केलायस बंटीचा? बोल. तुला विश्वास ठेवायचा तर ठेव, नाही तर नको ठेवूस. बंटीला मी काहीही केलेलं नाही. उलट मीच तुला सांगत होती की त्याला सायकॅट्रिस्टकडे घेऊन जाऊया. आहे लक्षात तुझ्या? घोळ झालाय, सगळाच घोळ झालाय. बंटी तेजसला, आदिला किंवा शेखरला भेटला तर काय होईल कळतंय का तुला? तुझ्यामुळेच झालंय हे. तुला किल्ली द्यायलाच नको होती बंटीच्या घराची. तूच केलंयस. तू नव्हतीस ना तोपर्यंत तो शांत पडून असायचा घरात. माझ्यामुळे विषय बंद. आदी, इंद्राणी मॅडम, आता आदी सुद्धा आलाय. प्लीज या कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी काहीतरी उपाय सांगा. आई, तू जरा ये माझ्या बरोबर. अरे मला जरा महत्वाचं बोलायचं. चल चल. नेत्रा अद्वैत ऑफिसला आलाच नाही. माझा फोन सुद्धा उचलत नाहीये. कुठे गेला काही कळायला मार्ग नाहीये. साहेब माझं बोलणं झालंय अद्वैत साहेबांशी. ते घरीच येत आहेत. पण मग तो होता कुठे इतक्या वेळ? कुठे होते काय माहित नाही, पण काहीतरी काम होतं म्हणाले. आणि मला घरातच थांब, बाहेर नको पडू असं म्हणालेत. ठीक आहे, मी पण घरीच येतो. आल्यावर बोलूया. हो. अरे काय मला सांगशील का? काय नक्की सांगतो. तू आधी इथे बस जरा. नेत्रा ये, तू पण बस. ये बस. आता मी जे काही सांगणार आहे ते जरा प्लीज शांतपणे ऐकून घ्या तुम्ही. खरं तर आजी पण असायला हवी होती. ते तिला पण हे सगळं कळणं गरजेचं आहे. बट एनिवे, मी नंतर बोलेन तिच्याशी. आणि राहिला प्रश्न बाबांचा, तर मला या सगळ्यात त्यांना इन्व्हॉल्व करायचंच नाहीये, कारण त्यांनी गोष्टी लपवल्यामुळे हे सगळं झालं. नाही, मला सांग, तू काय करणार आहेस? काय डोक्यात आहे? माझा जीव वरखाली होतोय आधी. आई, मला माझ्या बरोबर असलेलं नेत्राचं नवरा बायकोचं नातं काही करून संपवायचं. कदाचित यामुळेच तिचा जीव वाचेल. मला हे नातं कसं संपवावं हे कळत नव्हतं. पण हे नातं जर संपवायचं असेल तर आम्हाला डिवोर्स घ्यावा लागेल. आधी होय. आणि त्यासाठी आधी आम्हाला आमचं लग्न रजिस्टर करावं लागेल. मग 6 महिन्यानंतर आम्ही डिवोर्ससाठी अप्लाय करू शकतो. आणि या सगळ्या प्रोसेसला खूप वेळ लागणार आहे. त्यामुळे आपण लवकरात लवकर डिसिजन घेऊयात. पण साहेब, आपलं लग्न कोर्टात झालं नाहीये ना? तर आपण आपलं लग्न तर झालंय. आणि मी काय करू? त्रिनयना देवीच्या देवळात जाऊन उलट प्रदक्षिणा मारू? त्यामुळे हे लग्न तुटणार असेल तर मी तेही करायला तयार आहे नेत्रा. आणि मला कसलीच शक्यता बाकी ठेवायची नाहीये ज्यामुळे तुझ्या जीवाला धोका निर्माण होईल.
हे काय चाललंय? हे सगळंच खूप गुंतागुंतीचं होत चाललंय. मला सांग, तू तुझे डॉक्युमेंट्स चेक केलेत का? ते इथे आहेत किंवा हौशीला आहेत? बघितलं नाही. हे बघ आधी, तू हा जो काही विचार करतोयस ना तो नाहीये बरोबर. नेत्राच्या घरच्यांना काय सांगणार होत आपण? तिची बिचारी आई, म्हातारे आजोबा, काय होईल त्यांचं? विचार केलायस का कधी? कसं सहन करतील ते हे सगळं? आई, डिवोर्सचं कळल्यावर त्यांचं काय होईल यापेक्षा उद्याचा जीव गेल्यावर त्यांची काय अवस्था होईल याचा जरा विचार करून बघ. आणि नेत्राने आणि बाबांनी खूप गोष्टी लपवल्यात सगळ्यांपासून, पण मला काही लपवायचं नाही. हे सगळं घरातल्या मोठ्यांना कळायला हवं म्हणून मी तुझ्याशी बोलतोय. आणि आता इथून पुढे जे मी ठरवलं ना तेच होणार आहे. काय करणार नेत्रा आता? अडकलीस तू दोन्ही बाजूनी. इकडे आड तिकडे विहीर. या बावळट राजाध्यक्षाचा जीव वाचावा असं जर तुला वाटत असेल तर हे लग्न टिकवावं लागेल तुला. बघ आता काय करायचं ते. बस झाला नेत्रा, आजपासून आपला संबंध संपला. आजपासून कोणी लागत नाहीस तू माझी. नेत्रा, माझं खरंच खूप प्रेम आहे का तुझ्यावर. तुझा जीव घेऊन मिळालेलं आयुष्य मी नाही जगू शकत नेत्रा. आपलं लग्न झालंय म्हणून होणार आहे ना हे सगळं? हा ठीक आहे ना. मग हे लग्न संपलं तर सगळं आधीसारखं होईल ना नेत्रा? आई, मी सगळं स्वीकारलं होतं ना. तू जे माझ्या आयुष्यात लिहिलंयस तेच मी माझं कर्तव्य मानलं. माझा तुझ्यावर विश्वास होता की या सगळ्यामध्ये तू अद्वैत साहेबांना काहीही त्रास होऊ देणार नाहीस. मग हे सगळं का घडतंय? नेत्रा, नेत्रा, देवी आईचा महिमा खरंच आपल्या समजण्या पलीकडचा आहे. काय झालं साहेब? तुम्ही भेटलात अद्वैत साहेबांना? हो, पण त्याने मला जे काही सांगितलं ना ते ऐकून उलट माझं मन हलकंच झालंय. तो तुझ्याशी नातं तोडायला निघाला होता, पण आता तो जे काही करतो ना त्याने नातं तुटणार नाहीये. उलट तो हे नातं अजून घट्ट करतोय कायद्यानं. तो तुझ्याशी कोर्ट मॅरेज करणार आहे म्हणतो, तुला माहितीच. आणि त्याकरता बराच वेळ लागणार आहे ग. आणि हाच वेळ आपल्याकरता संधी आहे हे सिद्ध करण्याची की हे नातं कधीच तुटू शकत नाही.